सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे। देशातील एकूण 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल। मुंबईतील सर्व 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल आणि वर्षा गायकवाड अशा दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज राज्यातील शेवटचा टप्पा आहे। मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावे। काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या, त्या दूर झाल्या आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करत आहेत। जे 50 ते 60 वर्ष काँग्रेसला करता आले नाही ते नरेंद्र मोदी यांनी केले। युवा पिढी देश घडवणारी पिढी आहे, त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। युवकांनी बाहेर येऊन मतदान करावे असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले आहे। अकोला जिल्ह्यातील शहानूर गेट नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले। अकोला शहरापासून 63 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी आहे। काल पर्यटनासाठी गेलेल्या सतीश देशमुख आणि मिलिंद जोग या निसर्गप्रेमींनी वाघाचे दर्शन झाले। त्याचबरोबर हरिणाचा शिकार करताना रानटी कुत्रा सुद्धा दिसून आले। भारतात 1973 मध्ये घोषित झालेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एकूण 1,30,096 चौरस किलोमीटर परिसरात व्याप्त आहे। यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीवन अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे। नरनाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जात आहे। तर शनिवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये दिसून आलेल्या पर्यटकांचे पाय आता नरनाळाकडे वळाली आहे। वाघ दिसून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद पसरलाय, कारण वाघाचे दर्शन हे अतिशय दुर्मिळ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा, रोड शो केले। प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला। 10 वर्ष सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही। त्यांना प्रचारात कुठेही प्रभाव वाढता आला नाही, म्हणून ते खोटे बोलून दुष्प्रचार करत आहे। पण जनता त्यांच्या या भूलपात्यांना बळी पडणार नाही। देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। 7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर, पंजाब राज्यात येथे आयोजित करण्यात आले आहे। सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपूर येथे 19 मे रोजी बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक बोर्ड कॉन्फरन्स हॉल चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ओबीसी समाजाला लावण्यात आलेल्या क्रीमी लेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी, ती रद्द होईपर्यंत क्रीमी लेअरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी, मंडल आयोग आणि स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी लागू करण्यात याव्या, ओबीसीच्या प्रवर्गांचा अॅट्रॉसिटी कायद्यांमध्ये समावेश करण्यात यावा अशा मागण्या या अधिवेशनात मंथन होणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नाशिकमधील मेवणे गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे।
पाणी प्रश्न, शेतकरी समस्या, गावाला दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही म्हणून गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे। या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झाले नाही, यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे। अधिकारी वर्ग नाराज ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे। गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन देखील त्यांना देण्यात आले आहे। राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचे बघायला मिळत आहे। अशातच ही चीड आज शेतकरी मतदार राजाने मतदान करताना देखील दाखवली आहे। गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यात अगदी बागलांचे माजी आमदार दीपिका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील सहभाग घेत आज मतदान केले आहे। सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केले। तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे। नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। आज सकाळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदानानंतर ईव्हीएम मशीनला हार घातला। या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी हा गुन्हा होण्याची शक्यता आहे। त्र्यंबकेश्वर मधील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घाटपुरी नाका परिसरातील एका मोकळ्या जागेतील गवताला आग लागल्याने आग पसरत गेल्याने उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनाने पेट घेतला। या आगीत 4 चाकी वाहन जळून खाक झाली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील घाटपुरी नाका परिसरात मोकळ्या जागेत गवताला आग लागल्याने सदर आग पसरत गेल्याने उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनाने पेट घेतला। नागरिकांनी लगेच आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग सुरूच असल्याने नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले। घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी पोहोचून आग विझवली। या आगीमध्ये 4 चाकी वाहन जळून खाक झाल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। राज्यातील पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले। पुण्यातील दौंड, इंदापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कृषी विभागाने नुकसानग्रस्तांची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त ग्रामस्थ शेतकरी करीत आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।